हॅलो फ्रेंड्स, आज आपण बॉक्स वर्कचा तिसरा प्रकार बघणार आहोत. तर सुरू करूयात. सर्वात आधी आपल्याला 4 फिनिशिंग लाईन टाकून घ्यायचं. त्यातल्या पहिल्या 2 फिनिशिंग लाईन मधला स्पेस आपल्याला फिल करून घ्यायचा आहे. खालची जी फिनिशिंग लाईन आहे त्याला आपल्याला 2 स्कल्प्सच्या लाईन टाकून घ्यायच्यात. काल मी जेव्हा ही पहिली बॉक्स वर्कची डिझाईन काढायला घेतली होती तेव्हा तुम्हाला आठवत असेल, इकडं ज्या लाईन्स टाकल्या होत्या मी फिनिशिंग लाईन्स, त्या नीट आल्या नव्हत्या. कारण की त्याचं एक कारण होतं, जे मी तुम्हाला सांगेल असं लक्षात ठेवून आज व्हिडिओ बनवलाय. की त्या दिवशी काय झालं, मला वेळ नव्हता कोण आणायला फ्रेश, तर मी हे ऑर्डर्समधले यूज केलेले थोडे कोण बाकी होते. म्हटलं की त्यातच करू, पण हे जुने झालेले कोण होते त्याच्याने तार नीट पकडत नव्हती डिझाईन. तर मग इकडचे डिझाईनमध्ये थोडं आपल्याला कॉम्प्लिकेशन्स बघायला भेटले. तर आज मी नवीन फ्रेश कोण मी डिझाईन काढते आहे, तर मग यातला फरक आपल्याला दिसून येईलच. तर त्यासाठी एकच सांगेल की फ्रेश कोन यूज करा, खूप जुने कोन देखील यूज करू नका. जेणेकरून तुमचे फिनिशिंग तुम्हाला दिसून येईल. आपण इकडे स्मॉल एलिफंट्स घेणार आहोत. तिथे ब्रायडलमध्ये देखील आपण यूज करतो, ब्रायडल मेहंदीमध्ये. आमच्या स्कल्प लाईन टाकून घ्यायची आहे. हाफ सर्कल काढून घ्यायचं आहे डीपमध्ये. त्याच्यानंतर आता उलट्या साईडने काढू आपण. त्याचा हाफ सर्कलला जोडून आणि अर्धभर तो काढून घ्यायचा आहे आतल्या साईडने. नंतर 30 लाईन मागे फिरवून आपल्याला हत्तीचे पाय काढून घ्यायचे. त्यानंतर हत्तीचा डोळा आणि हा एक कानासारखा छोटा भाग काढून घ्यायचा. इथे आपण फिल करून घेऊ आधी साईडचा स्पेस. डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवायलाच पुढे ॲडव्हान्स डिझाईन्समध्ये. Het product pakt het kijkt uit. Es die party saat op de pre. Barely saat is. तर आपली मधली डिझाईन झाली आहे. त्याच्यानंतर आपण साईडला 2 फिनिशिंग लाईन टाकून घेऊयात दोन्ही साईडनी. नंतर स्कल्पच्या एक लाईन टाकून घेऊयात.
एंड लाईन काढून घेऊयात आपण आधी. आपल्याला एक फुल स्मॉल सर्कल फिल करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक फिनिशिंग लाईन टाकून दोन स्कॅल्प्सच्या लाईन्स टाकून घ्यायच्या. याच पद्धतीने आपल्याला पूर्ण बॉक्स फिल करायचा. त्याच्याच अपोजिट साईडने आपल्याला सेम फिलिंग करून घ्यायची आहे. तर आपण आधी ही डिझाईन काढली होती. त्याच्यानंतर साईडला ही परत खाली येऊन साईडला या वेने जात होतो. तर इथं आपण सरळ खाली येऊन परत वरनं खाली येऊयात, जेणेकरून दोन्ही पद्धती तुम्हाला समजतील फिल वर्कच्या. आपण परत वरून खाली जाणार आहोत फिल करत. तर हा होता आपला बॉक्स वर्कचा चौथा प्रकार. आता आपण 5वा प्रकार बघणार आहोत. प्रत्येक बॉक्स वर्कला आपण ज्या पद्धतीने घेतो असे 4 फिनिशिंग लाईन टाकून घेऊयात.
वेळण्यातून त्याने पण फिल करून घेऊयात. त्यानंतर स्कल्प्सच्या लाईन 2 लाईन टाकून घेऊयात. यामध्ये आपण आधी एंड लाईन टाकून घेऊयात. नंतर आपण सेंटर लाईन घेऊयात. तर शेजारी लागून आपण अजून एक पॅरलल लाईन घेऊयात. दोन्ही साईडला आपण एक एक स्कल्प्सच्या लाईन देऊन घेऊयात. म्हणजे आपल्याला हलक्या हाताने हे पानांचा आकार पाडून द्यायचा आहे. नवीन जेव्हा तुम्ही हा आकार काढता तेव्हा तुमची फिनिशिंग दिसून येत नाही, पण प्रॅक्टिसनी ती फिनिशिंग तुम्हाला जाणवेल. त्यानंतर आपल्याला या बॉर्डर डार्क करून घ्यायच्या पानांच्या, जसं की तुम्ही इथं बघू शकता. बाहेर जाड आणि आत जाताना हलकी बारीक लाईन करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला स्ट्रेट 2 लाईन काढून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडने 2-2 लाईन्स. दोन्ही साईडने आपल्याला एक स्कल्प्सच्या लाईन टाकून घ्यायचं. या ठिकाणी आपण राऊंड सगळे फिल केलेत आणि एकाच ठिकाणी चेक्स केल्या, तर इकडं पण मी चेक्सचा एक वेगळा प्रकार दाखवते. तर हे बॉक्स वर्कची फिलिंग आपण चेक्सने करूयात. आपण जेव्हा हे चेक्स काढतोय, चेक्सच्या लाईन्स, तेव्हा आपल्याला एकसारखं प्रेस करत एकसारखा हात पुढे सरकवायचा आहे, जेणेकरून कुठं जाड कुठं बारीक अशा लाईन्स येणार नाही.
आणि पेन्सिल लाईन्सपेक्षा ह्या फिनिशिंग लाईन्स टाकल्या तर आपले चेक्स जास्त उठून दिसतील आणि फिनिशिंग आपल्याला बघायला भेटेल. चेक्समध्ये कधी उलट्या साईडने जेव्हा आपण हे चेक्स टाकतो ना वरची लाईन, ती फिनिशिंग लाईननेच टाकायची, पेन्सिल लाईनने नाही टाकायची. कारण खालची लाईन्स आपल्या ओल्या असतात तर त्या पुसून जातात ना, आकार बिघडून जातो चेक्सचा. त्यासाठी आधीपासून जर आपल्या हातात फिनिशिंग लाईन्स असतील तर आपल्याला डिझाईन काढणं जास्त सोपं जाईल. तर ह्या चेक्स आपले कम्प्लीट झालेले आहेत. ह्या चेक्समध्ये आपण एक एक डॉट टाकून घेऊया. डॉट पण आपल्याला एकदम हलक्या हाताने टाकायचं आहे, खूप जाड नाही टाकायचं आहे. खूप बोल्ड आकार घेतले या डॉट्समध्ये तर ते चांगलं दिसत नाही. तर हा होता आपला बॉक्स वर्कचा 5वा प्रकार.